गेल्या 15 दिवसांपासून बेलदगावान परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यात पहाटे जेरबंद झाला। नर जातीचा हा बिबट्या जेरबंद झाला असला तरी अद्यापही मादीसह एक बिबट्या मोकाट असल्यानं त्यांना देखील जेरबंद करण्याची मागणी सरपंच मोहनीश दोंदेसह शेतकरी वर्गानं केली आहे। दारणा नदी किनारी असलेल्या बेलदगावान इथं ऊसाचं क्षेत्र कमी झाल्यानं भटकंती करणारे बिबटे थेट गाव कुसावर येऊन पोहोचले आहे। गेल्या 15 दिवसात गावठाण भागात असलेल्या झाडांवर 3 बिबट्यांना नागरिकांनी बघितल्यानं वनविभागाला दिलेल्या माहितीनुसार त्यांनी गेल्या 5 दिवसांपासून अमोल खडांगळे यांच्या घराजवळील नदी किनारी पिंजरा लावला होता। काल पहाटे 5:30 ते 6 वाजेच्या सुमारास पिंजऱ्याचा दरवाजा जोरात आदळला गेल्यानं त्याच्या आवाजाने खडांगळे हे जागी झाले। त्यांनी पिंजऱ्याकडे लक्ष दिलं असता त्यात बिबट्या जेरबंद झाल्याचे दिसून आले। तातडीनं त्यांनी सरपंच मोहनीश दोंदे यांना सदरची माहिती दिली। सरपंच यांनी वन अधिकारी अहिरराव विजयसिंह पाटील यांना फोनवरून बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती कळवली असता वन विभागाचे वनरक्षक विजय पाटील, पांडुरंग भांगरे, अंबादास जगताप, अशोक खांजोडे आदींची टीम घटनास्थळी पोहोचली। त्यांनी 7 वाजेच्या सुमारास पिंजरा ताब्यात घेऊन नाशिक येथील गंगापूर रोप वाटिकामध्ये ठेवण्यात आलेल्या बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी सकाळीच मोठी गर्दी केली होती। मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, बेलदगाव।